Welcome to Sun Seed Blogs. Like, subscribe, and follow for more. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग. तर आम्ही आज वॉकला आलोय, मॉर्निंग वॉकला. बरेच दिवस झालं काही नाही आता आलं. बोला. नाही आता आलं नाही काय बंद झालं पण झालं होतं म्हणजे किती दिवस झाले येत नाही आपण रुटीन बदललं होतं. रुटीन बदलल्यामुळे आम्हाला येता आलं नाही. आता मी परत चालू परत केलंय. चालू केलंय. चाल वॉकला चाललोय आम्ही. आज थोडस लेट झालं, काल पण आलो होतो आम्ही. आज थोडस लेट झालं. चला बघूयात आज दिवसभराचं घडामोडी काय घडतायत ते मला सांगू. हम्म. चल, भेटू. बिना चपलीचं हे गवतावर चालायला किती भारी वाटतंय. कसं वाटतंय? भारी वाटतंय. भारी वाटतं. जेवढं वल्ली आहेत थोडी. वल्ली आहेत ना. थंड हवा वाटतं आणि हम्म, ऍक्युप्रेशर पण होतं ना काहीतरी. छान वाटतंय. थंड थंड थोडस चालून दमल्यावर भारी वाटतं गार्डन मध्ये. आणि म्हणजे बापरे, ढकलताय असं कशाला? माहिती की मला, मी बघते की. घाबरली ना मी. कशाला नाही घाबरत होतो. वाटते ना अचानक ढकललं ना रे, चालता चालता असलंच नाव नाही. जाऊ दे, किती भारी वाटतंय. गार्डन मध्ये आलो आम्ही फिरायला, वॉक साठी. अजून वर आतमध्ये काय करते? आज मिक्स भाजी बनवायची होती. चालेल. छान भाजी, मिक्स भाजी बनवायची. मी तुम्हाला गेल्या वेळेस बोलली होती ना की मी रेसिपी कशी बनवते ती. तर काय झालं, आता तुम्हाला दाखवते कसं बनवायचं ते. मी संध्याकाळचीच ओट्स भिजत घालते, पण अचानक ठरलं आज बनवायचं ते. म्हणून मी काय केलं, गरम दूध केलंय आणि त्याच्यात मी पाण्यात भिजवते. आता दूध होतं म्हणून दुधात भिजवते. थोडा वेळ भिजत ठेवायचंय. मी आता हे 2 वाट्या घेतलेले, म्हणजे हे माप 2 घेतलेले. आम्ही दोघं जण आहे, त्यामुळे आमच्या दोघांसाठी हे 2 घेतलेले. मी तुमच्या हिशोबाने किती जण असाल त्यानुसार तुम्ही बनवू शकता. मी असं मिक्स करायचं आणि याच्यावरती झाकण ठेवून रात्रभर ठेवायचं, म्हणजे चांगलं भिजतं. पण अचानक ठरलं त्याच्यामुळे मी आताच गरम ह्याच्यामध्ये ठेवते आणि त्याच्यावर झाकण करून ठेवून देते. रात्रीचं भिजत घालण्याचं कारण हे ना, रात्रीचं भिजत घातलं ना की थंड पाण्यात भिजत घालायचं. कसं तुमच्या दुधात भिजत घातलं तरी चालतं रात्रभर, की ते फुगतं. म्हणजे ते दाताला असं लागत नाही करकर, किंवा चांगलं लागतं.
म्हणजे भातासारखं नाही का, भात शिजलं की कसं होतं त्या टाइप मध्ये लागतं. आणि अच्छा म्हणजे कच्च जर खाल्लं तसंच न भिजवता न ठेवता खाल्लं तर ते चांगलं नाही लागत. मग तुमच्या हिशोबाने तुम्हाला तसं आवडत असेल तर तुम्ही तसं पण खाऊ शकता. आणि भिजत ठेवून रात्रीचं तसंही खाऊ शकता तुमच्या हिशोबाने. तर हे चांगल्या पद्धतीने भिजलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण काय टाकूयात, दूध टाकूयात थोडस. तुम्हाला पाहिजे तसं दूध भाजून घ्यायचं. नंतर तुमच्याकडे जे फ्रूट असतील ना ते फ्रुट्स त्याच्यामध्ये टाकायचे. तर मग इकडं कलिंगड आहे, हे तुम्हाला जेवढ्या प्रमाणात पाहिजे तेवढं कलिंगड टाकायचं. नंतर केळी, केळी छोटे छोटे असे काप केलेत मी. हे केळी छोटे छोटे त्याच्यामध्ये टाकून द्यायचे. मिक्स करायचं त्याला चांगल्या पद्धतीने. आणि त्याला काही ओट्सला काही चव नसती. तुम्ही जे काही टाकताल त्याची चव त्या ओट्सला येईल. त्यामुळं हे काही जास्त गोड नाहीये, कलिंगड जास्त काही गोड नाहीये. त्याच्यामुळं आपण ज्यामध्ये आपल्याला पाहिजे त्या प्रमाणात मध टाकून घेऊया. जसं पाहिजे तसं आपण जेवढ्या प्रमाणात पाहिजे तेवढं गोड मध टाकायचं. ठीक आहे. सगळं व्यवस्थित मिक्स करायचं. म्हणजे ते सगळं मिक्स झालं पाहिजे गोडवा मधाचा. वाटत असेल तर तुम्हाला परत दूध घ्यायचं असेल तर दूध परत घेऊ शकता त्याच्यामध्ये. जर जास्त घट्ट झालं असं वाटत असेल तर त्याच्यामध्ये दूध टाकायचं, मिक्स करायचं. झाला हेल्दी नाश्ता बनवून. हा खायचा. किती सोपी रेसिपी आहे ना, बरोबर आहे. फक्त करायला पाहिजे, बस इतकंच. या नाश्ता करायला, हेल्दी नाश्ता.